तर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढलाय। शहरातल्या विविध ठिकाणी वाशिष्ठी आणि शिव नदीचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। चिंचनाका इथे पाणी साचलंय तर शहरातले रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। नदीच्या शेजारच्या व्यापाऱ्यांकडून सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे। आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा शहरामध्ये तैनात आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहेत। आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, आपण पाहतोय रत्नागिरीत तर पावसाचा हाहाकार दिसून येतोय, पण त्यासोबतच रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाची काय परिस्थिती आहे, कोकणाचा आढावा घ्यायचा झाला तर कसं चित्र आहे पावसाचं? प्रज्ञा, पावसानं चांगलं झोडपून काढलंय। अर्थातच पावसाचं तसं म्हटलं तर विश्रांती घेण्याचं काही नाव घेताना दिसून येत नाहीये। जो विशेषतः सह्याद्रीचा डोंगरमाथा आहे, दऱ्याखोऱ्या आहेत, त्या ठिकाणी हा पाऊस प्रचंड वाढताना दिसतोय। अर्थात काही क्षणासाठीची ही पावसाची विश्रांती असते आणि त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा जोरदारपणे बरसतो, बॅटिंग करतो। आता जर आपण बघितलं, साधारणपणे दोन मुख्य घाट आहेत जे कोकणाला जोडतात, कोल्हापूर मार्गे आंबा आणि अनुस्कुरा घाट। तर अनुस्कुरा घाटातली वाहतूक जी आहे ती काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दरड जी कोसळलेली होती ती हटवली गेली। त्यानंतर ती एकेरी वाहतूक सध्याच्या घडीला तरी सुरू करण्यात आलेली आहे। आंबा घाटामध्ये देखील काल दरड कोसळलेली होती, पण साधारणपणे या घाटाने प्रवास करताना प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं, साधारणपणे 8 प्रमुख नद्या आहेत, त्यापैकी 5 नद्या ह्या सध्या इशारा पातळीच्या जवळपास पोहोचलेल्या आहेत। एक नदी जी आहे ती धोका पातळीच्या वरती पोहोचलेली आहे। विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर भाग जो आहे त्या भागामध्ये पाऊस दिसून येतोय, खेड, चिपळूण, दापोलीमध्ये। आणि रायगडमध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे नागोठणा पट्ट्यामध्ये म्हणजे आंबा नदी ही जी आहे, कुंडलिका नदी ज्या आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी रायगडमध्ये पावसानं काही काळ विश्रांती घेतलेली होती आपल्या स्थानिक रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, आणि त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली। तुलनेनं सध्याच्या घडीला तरी सिंधुदुर्गामध्ये साधारणपणे दिलासादायक स्थिती आहे। अर्थात समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे आणि समुद्राला देखील सध्याच्या घडीला उधाण दिसतंय आणि 22 तारखेपर्यंत साधारणपणे समुद्र किनारपट्टी भागातलं हे चित्र कायम असेल असं म्हटलंय। आता वाऱ्याचा वेग आहे तो देखील आपल्याला जाणवतोय आणि आता जर आपण समुद्राचे पात्र बघतोय, विस्तीर्ण असं पात्र ते मुचकुंदी नदीचं आहे, जे साधारणपणे लांजा तालुक्यामध्ये उगम पावते नदी आणि मग ती अरबी समुद्राला येऊन भाटे, जे रत्नागिरी जवळचं स्पॉट आहे त्या ठिकाणी येऊन मिळते। या नद्यांना सध्याच्या घडीला पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। लांजातलं दत्त मंदिर जे आहे साधारणपणे मुंबई गोवा हायवे पासून त्याला आपण एक आयडियल म्हणजे लोकेशन म्हणतो, जे फेमस लोकेशन आहे ते मंदिर जे आहे त्या मंदिरापर्यंत पाणी गेलेलं आहे। सुदैवानं सध्याच्या घडीला म्हटलं तर जनजीवन विस्कळीत माफ करा, कोणती जीवितहानी झाली नाहीये, पण जनजीवनावरती मात्र याचा प्रज्ञा एकंदरीत मोठा परिणाम सध्याच्या घडीला झालेला दिसून येतोय। प्रज्ञा। अमोल, धन्यवाद कोकणातले हे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।